वेगळं आले अगं मला चहा दिला असता तर हाताला काय फॉड उठल्या असते का काय तुझ्या? फुलताय तू तरी देणार आहे का चहा? वय ग देणार आहे का? हा दिवसभर बोंबलत बसली ना तरी चहा मिळणार नाही. फुलाबाई गेली आहे बाहेर. हे? कुठे गेली सकाळी सकाळी? जाऊन बघ जास तू. आम्हाला नाही तुझ्यासारख्या चौकशा करायला येत. लाले झालं बाई, समध्यासने आमंत्रण देऊन झालं बघ. लाले चल बाई, आता पुढच्या तयारीला लागू आपण. अरे फुलताय कुठं चल कसली तयारी? कुणाला आमंत्रण दिली? काय चाललंय काय तुझं? अगं ते घरात हळद कुंकूचा कार्यक्रम ठेवलाय ना, त्याचं आमंत्रण द्यायला गेले होते गावात. बाई हे कुठे ठरलं? मला कोणी काही सांगितलंच नाही. आणि कशाचं हळदी कुंकू साजरं करताय वय ग? हा गावामध्ये खून पडतात त्याच का घरामध्ये सगळं मनासारखं होतंय त्याच? आओ तुम्हाला तरी पटतंय का ही सगळं? ए मला काही विचारायचं नाही. अजिबात माझ्यापर्यंत काय आणायचं नाही. तुम्हाला हळदी कुंकू करा, नाही तुम्ही एकमेकांच्या झिंज्या ओपता. मला काही मी सांगायचं नाही, नाही तर सगळ्यांना दिल घरात आखडून मी बाहेर. तुम्हाला येतं काही दुसरं? बाई तर संसार करू करू म्हातारी झाले मी, तरी हेच ऐकून घ्यायचं कायम. फुलताय सगळं कळतंय मला. तुला आहे ना फक्त तुझ्या सुनेचं पडलंय. तिच्या आनंदासाठी सगळं घाट घालायचं चाललंय हे. म्हणजे काय ग बाई, जवा तवा आपलं तुझं माझं करत असतीय. हे बघ बाई, म्हणूनच त्या घरामध्ये फूट पडतीय. काय माहित ग, आपल्या घराला कोणाची नजर लागली कोणाच ठाऊक. काय नाही, त्या भामट्याचीच वाईट नजर लागली आहे घराला. त्याला द्या हाकलून, म्हणजे सगळं कसं व्यवस्थित होईल बघा. ए म्हातारे वाईस गप बेस की, नाही तर त्याला शिवाय देत आहेत ना. तू जाशील वर निघून. मी बरी तशी जाईन निघून वर. त्या भामट्याला घालवल्याशिवाय मी नाही जायची वर. बघितलं हे भांडणं कशी चालले ते घरात. ही घरातली कळा जावी ना, म्हणून मी एक कार्यक्रम ठेवायला लागले हळदी कुंकाचा. वय का करणारच आहे का हळदी कुंकू? ठीक आहे करा मग दोघी मिळून हळदी कुंकू. मी नाही तुमच्यात, मला नाही त्याच्यात रस. गोपाळ बरं झालं बाबा आला ते. वाईस थांब. धर बाबा हे सामान घेऊन ये. कसलं सामान आहे? अरे हे वाहनाचं सामान आहे. आपल्या घरात हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलाय ना, व तेवढं घेऊन ये. हाय काय ह्याची काय गरज आहे? मी कशाला? आप्पा सांगा तुम्हीच. तू आणि तुझी आई बघून घे.